शासकीय भूमी अभिलेख विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी लावतो असं सांगून एका महिलेची 4.5 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं उघडकीस आलाय। या प्रकरणी कोडोलीतील चंद्रकांत यादव महापुरे याला अटक केली असून न्यायालयात हजर केला असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या माधुरी आनंदराव आपटे यांचा विश्वास संपादन करून कोडोलीतील चंद्रकांत यादव महापुरे यानं त्यांना भूमी अभिलेख विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून सरकारी नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं। त्यासाठी महापुरे यानं वेळोवेळी रोख रक्कम, RTGS आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण 4.5 लाख रुपये घेतले। पैसे घेतल्यावर महापुरे यानं आपटे यांना चक्क संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या स्वाक्षरीचं बनावट नियुक्तीपत्र दिलं। मिळालेलं नियुक्तीपत्र घेऊन माधुरी आपटे हातकणंगले तहसीलदार कार्यालयात नोकरीवर रुजू होण्यासाठी गेल्या आणि तिथल्या अधिकाऱ्यांना आपटे यांनी नियुक्तीपत्र दाखवलं, मात्र ते बनावट असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर आपटे यांनी महापुरे याच्याकडे पैशांचा तगादा लावला। त्यानंतर महापुरे यानं 1,60,000 रुपये परत केले, मात्र उर्वरित 2,90,000 रुपये देण्यास महापुरे यानं नकार दिला। इतकंच नव्हे तर पोलिसात तक्रार केली किंवा पैसे मागितले तर तुम्ही माझ्याकडून 15% व्याजानं पैसे मागता अशी उलट तक्रार तुमच्यावरच दाखल करीन अशी धमकीही महापुरे यानं माधुरी आपटे यांना दिली। अखेर माधुरी आपटे यांनी याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली। सरकारी नोकरी लावतो असे सांगून चंद्रकांत यादव महापुरे यांनी माझ्याकडून ऑनलाईन स्वरूपात 4.5 लाख रुपये घेतले। त्याची नियुक्तीपत्र बनावट दिली। ते नियुक्तीपत्र आम्ही हातकणंगले येथे घेऊन गेले असता तिथे आम्हाला सांगितले की हे बनावट आहे। तेव्हा आम्हाला समजलं की आमची फसवणूक झाली आहे। पैशाची आम्ही मागणी केली तर तो पैशाची पण टाळाटाळ करू लागला। पुन्हा आम्ही पैसे सारखे मागायची सुरुवात केली असता तो म्हणायला तुम्ही 15% व्याजाने आमच्याकडे पैसे मागताय, अशी मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देईन। हे सर्व लक्षात येतं की आपली फसवणूक झाली हे समजल्यावर आम्ही कोडोली पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद केला। या प्रकरणी कोडोली पोलिसांनी चंद्रकांत यादव महापुरे याला अटक केली असून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।